लाडका भाऊ लाडकी बहीण करत असताना आपल्याला लाडक्या सुपाऱ्या ह्या जास्त प्रिय दिसतात. कारण आपण जे मागच्या 10-20 वर्षात राजकारण केलं ते सुपाऱ्याचंच राजकारण केलेलं आहे. आणि त्यामुळं हे सुपाऱ्या घेणारे देणारे जे आहेत हेच त्यांना प्रिय आहे. आता टीका टिप्पणी करायची आणि संघटना फोडायचं पाप घ्यायचं डोक्यावर आणि आता टीका टिप्पणी करायची आणि आता लाडका भाऊ आता लाडकी बहीण आठवायची. म्हणजे यांच्यासारखंच आहे ना, यांच्यासारखंच आहे. निवडणुका आल्या म्हणून यांना लाडका भाऊ आठवतो, लाडकी बहीण. आता मी कुठेतरी पाहिलं की यांना काय लाडका भाऊ लाडकी बहीण कोणालाच प्रिय नाही, यांना लाडकी खुर्ची प्रिय आहे म्हणून ही लाडका भाऊ लाडकी बहीण येऊ लागली. आता पण दुसरं की राजकीय पक्ष राज ठाकरे आता जवळपास 250 जागा ते स्वबळावर लढत आहेत असं त्यांनी जाहीर करून टाकलं. वाटतं कोण किती जागा लढतं याच्यापेक्षा कोण किती लढून निवडून येतं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं लोकसभेला तर त्यांचा बिनशर्त पाठिंबा होता. आता 250 जागा लढणार म्हणजे त्यांच्या मदतीसाठी लढणार, त्यांना रिवॉर्ड म्हणून लढणार, कशासाठी लढणार हा एक प्रश्न आहे. कारण 250 जागा ताकदीनं लढणार या महाराष्ट्रात कोणताच पक्ष नाही, त्यांचा तर मुळीच नाही आहे. पण त्यांच्यावर आरोप येऊ लागला की मराठी मतदान फोडण्यासाठी. बरोबर आहे ना. हे पहा, मनसेचा वापर भारतीय जनता पार्टीने एवढ्यासाठीच केला की शिवसेनेचा जो मराठी मतदार आहे याला फोडण्यासाठी, जी एकजूट होती मराठी मतदारांची. इकडं मुंबईमध्ये गुजराती मतदार एकत्र होत आहे आणि मराठी मतात फूट पाडण्याचं पाप जर कोणी केलं असेल मनसेनं, मी याला मनसेला नाही जबाबदार धरणार, याला भारतीय जनता पार्टी कारणीभूत आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या हातचं बाहुलं बनून मनसेनं खऱ्या अर्थानं मराठी माणसाचा गळा घोटण्याचा प्रकार केला आणि विधानसभेत तेच करण्याचं त्यांचं उद्दिष्ट दिसतं. राज ठाकरे काल हेही बोलले की लाडका भाऊ लाडकी बहीण सोबत राहिले असते तर त्यांचे पक्ष टिकले असते. तुम्हाला उद्देश कळाला त्यांच्या टीकेचा? मला असं वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.